मुंबईच्या साकी नाक्यात मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाई करण्याची कुटुंबियांची मागणी। मॅनहोल दुर्घटना प्रकरणी कोणालाही पाठीशी घालणार नाही, महापौर रितू तावडेंची ग्वाही। कंत्राटदारांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना, तर दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई। महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 एकमताने मंजूर। महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र कायदेशीर ओळख मिळणार, ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणाला बळ। मुंबईत झाड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ, गेल्या 3 दिवसात 60 ठिकाणी झाडं कोसळल्याच्या घटना। धोकादायक झाडांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित। ईटी पेपरफुटी प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई, पेपरफुटी प्रकरणी आणखी 3 आरोपींना अटक, आरोपींना 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी। नवी मुंबईतील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी रुग्णालयातील डॉक्टरवर निलंबनाची कारवाई, डॉक्टर भावना पगारे सेवेतून निलंबित। उद्धव ठाकरेंची उद्या महत्वाची पत्रकार परिषद, 6 खासदार आणि 1 आमदार फुटल्यानंतर पहिलीच पत्रकार परिषद। उद्या दुपारी 12:30 वाजता पत्रकार परिषदेचं आयोजन। सांगली जिल्हा बँकेच्या नोकर भरतीला स्थगिती, 444 क्लर्क पदासाठी होणारी नोकर भरती थांबवली। भरतीबाबत गोपीचंद पडळकरांकडून तक्रार। लातूरमधील शेतकऱ्याला मिळाली बैलजोडी, ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्याला दिलासा। झी 24 तासच्या पाठपुराव्याला यश, शेतकऱ्यांना मानले झी 24 तासचे आभार।